हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण श्रीकृष्ण शिष्टाई भाग 2. श्रीकृष्ण विदुराच्या घरी आला म्हणजे विदुरासाठी परब्रह्म त्याच्या घरी अवतरले होते. विदुराने पूर्ण श्रद्धेने, आपुलकीने, भावभक्तीने श्रीकृष्णाचे मनापासून स्वागत केले. श्रीकृष्णाने विदुराचे क्षेमकुशल विचारले. विदुराने श्रीकृष्णाचे कुशल विचारले आणि नंतर त्याने पांडवांची सविस्तर विचारपूस केली. सत्पात्रींना अन्नदान करून श्रीकृष्ण, विदुर आणि सर्वजणांनी भोजन केले. त्यानंतर सर्वांनी विश्रांती घेतली. विश्रांती घेऊन झाल्यावर तिसऱ्या प्रहरी श्रीकृष्ण त्याची आत्या कुंती हिला भेटण्यासाठी गेला. श्रीकृष्णाला पाहिल्यावर कुंतीला भरभरून आले. तिला अश्रू आवरणे अशक्य झाले. ती श्रीकृष्णाच्या गळ्यात पडून रुदन करू लागली. तिला हुंदके येऊ लागले. ती आलाप विलाप करू लागली. तिला आपल्या पुत्रांची आठवण येऊ लागली. तथापि तिने स्वतःला सावरले आणि रुदन करतच तिने श्रीकृष्णाची चौकशी केली. त्यानंतर तिने आपल्या पुत्रांच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणापासून माझे पुत्र पित्याला वंचित आहेत. त्यांचा सांभाळ मी केला आहे. राजघराणे असूनही आम्ही पांडूच्या शिकारीच्या हव्यासामुळे वनात राहत होतो. पांडूच्या निधनानंतर राज्याची अर्धी वाटणी झाली आणि आम्ही आमच्या हक्काच्या राज्याचे स्वामी झालो. आम्ही राजवाड्यात राहायला गेलो. त्यावेळी माझे पुत्र लहान होते, परंतु ते राजपुत्र होते. बालपणापासून त्यांना नगारे, नौबती, मृदुंग अशा नादांची सवय आहे. पुण्यावाचन ऐकण्याची सवय आहे. वैभवात राहण्याची सवय आहे. त्यावेळी दुर्योधन आणि त्याचे दुष्ट मित्र यांनी पांडवांना ठार मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. माझ्या पुत्रांचा कौरवपुत्रांनी फार दुस्वास केला. पुढे माझे पुत्र तरुण झाल्यावर स्वतः राज्यकारभार करू लागले. त्यांनी स्वपराक्रमाने राज्याचा विस्तार केला. प्रजेला धर्म, न्याय आणि नीतीने वागविले. परंतु कपटाने, अन्यायाने, अधर्माने कौरवांनी द्यूतामध्ये त्यांचे सर्वस्व हिरावले. माझ्या सुकुमार, वैभव व संपन्न राज्याचे धनी असलेल्या, मिष्टान्न खाणाऱ्या, नेहमी धर्म न्याय पाळणाऱ्या पुत्रांना देशोधडीला लावले. त्यांना वनवासात पाठविले. राजवाड्यात, राजवैभवात दास-दासी, सेवेकऱ्यांकडून सेवा करून घेणाऱ्या माझ्या पुत्रांना अरण्यात हिंस्त्र पशुसमवेत राहायला लागले. पर्णकुटीमध्ये पर्णशय्येवर त्यांना निद्रा घ्यावी लागली. वनान्न भक्षण करावे लागले. पशु पक्षी यांच्या आवाजाने ते जागे होत होते. महाघोर वनात ते कसे राहिले असतील या कल्पनेने माझा थरकाप होतो. यानंतर धर्मनिष्ठ युधिष्ठिर, महाकाय पराक्रमी भीम, महाधनुर्धारी अजिंक्य अर्जुन, सुकुमार पराक्रमी अश्वविद्येत निपुण असे नकुल आणि सहदेव, त्यांची प्रत्येकी नावे घेऊन त्यांचा पराक्रम आठवून कुंतीने श्रीकृष्णाजवळ प्रत्येकाची स्वतंत्रपणे सविस्तर सखोल चौकशी केली. महाभारतकारांनी त्याचे दीर्घ वर्णन केले आहे. त्यानंतर कुंतीने श्रीकृष्णाला म्हटले की माझ्या पुत्रांपेक्षाही मला सर्वात जास्त प्रिय असलेली माझी सून द्रौपदी कशी आहे. तिचा काहीही अपराध नसताना त्या त्रैलोक्यसुंदर नाजूक राजकन्येला माझ्या पुत्रांमुळे स्वतःच्या पुत्रांना दूर करून वनवास सोसावा लागला. रजस्वला आणि एकवस्त्र असताना माझे पुत्र तेथे हजर असताना वखवखलेल्या पापी नजरेने आणि हेतूने तिला केसांना धरून ओढत फरफटत भर सभेत आणून उभे केले गेले.
तिला लज्जास्पद वक्तव्य ऐकावे लागले. तिची विटंबना केली गेली. त्यावेळी एकट्या विदुराने या घृणास्पद प्रकाराला विरोध केला. गोविंदा मनुष्य सद्वर्तनाने श्रेष्ठ होतो. तो धन, विद्या, वैभव यामुळे श्रेष्ठ होत नाही. माधवा, या सर्व आठवणी मला आतून जाळीत आहेत. माझ्या पुत्रांना, द्रौपदीला गेल्या 14 वर्षात मी भेटलेली नाही. या सर्वांचे क्लेश मी सहन करत आहे. यात मी माझ्या नशिबाला किंवा अन्य कशालाही दोष देत नाही, कारण हा सर्वस्वी माझ्या पित्याचा आणि सासऱ्याचा अपराध आहे. एखाद्या दानशूर असलेल्या व्यक्तीने धनदान द्यावे, त्याप्रमाणे हाती चेंडू घेऊन खेळायचे माझे बालवय असताना मी म्हणजे एक काही उपभोग्य वस्तू आहे, अशा प्रकारे तुझ्या आज्याने आपल्या सख्याला कुंतीभोजाला मला देऊन टाकले. अशा प्रकारे माझ्या पित्याने, सासऱ्याने माझ्याशी प्रतारणा केली आहे. माझे वय आणि कुंतीभोजाचे वय याचा विचारही कोणी केला नाही. माधवा, येथून परत गेल्यावर माझ्या पुत्रांना तू माझा निरोप सांग. युधिष्ठिराला सांग की तुझा क्षात्रधर्म क्षीण होत चालला आहे. त्याचा तू व्यर्थ नाश करू नकोस. दुसऱ्याच्या आश्रयाने जगणाऱ्या क्षत्रियाचा धिक्कार असो. भीम आणि अर्जुन यांना सांग की क्षत्रिय स्त्री ज्या पुत्राला जन्म देते ती वेळ आता आली आहे. अशी वेळ जर तुम्ही व्यर्थ घालवलीत तर ते निंदनीय आहे. नकुल आणि सहदेवाला सांग की जीवितापेक्षाही पराक्रमाने मिळविलेल्या भोगांची इच्छा करा. भीम आणि अर्जुनाला सांग की द्रौपदी दाखवील त्याच मार्गाने जा. भर सभेत दुःशासन आणि कर्ण यांनी द्रौपदीचा जो अपमान, अवहेलना, कुचेष्टा, बळजबरी, विनयभंग केला आहे तो कदापिही विसरू नका. द्रौपदीच्या केसांना आणि वस्त्राला जो हात घातला गेला आहे त्याचा विसर होऊ देऊ नका. द्रौपदीला दुर्योधनाने जे लज्जास्पद असे देहप्रदर्शन केले त्याकडे डोळे झाक करू नका. द्रौपदी सनात असूनही भरसभेत ती अनाथ झाली याची आठवण ठेवा. तुमच्यासारखे पुत्र असूनही या सर्वाचे दुःख जीवित राहून तुमच्या मातेला सहन करावे लागत आहे याचा विचार करा. संपूर्ण जगतात अत्यंत शूर, वीर, धैर्यवान, महापराक्रमी, अजिंक्य, अजोड असे माझे पुत्र आहेत हे मला आणि जगाला प्रत्यक्ष अनुभवू दे. दुष्टांचे निर्दालन करणे, शत्रूला ठार मारणे, राज्याचे रक्षण करणे हाच क्षत्रियांसाठी धर्म आहे. या वचनाला न्याय द्या. अशा प्रकारे आपल्या पुत्रांना श्रीकृष्णाजवळ निरोप देऊन कुंती साश्रू नयनाने मोठ्या मोठ्यांदा रुदन करू लागली. त्यावेळी श्रीकृष्णाने तिला जवळ घेऊन तिचे यथायोग्य असे सांत्वन केले. श्रीकृष्ण तिला म्हणाला की आत्या, तुझे सर्व पुत्र क्षेमकुशल आहेत आणि त्यांनी तुझेही क्षेमकुशल विचारले आहे. तू शूरसेनाची वीरकन्या आहेस, पांडूची वीरपत्नी आहेस, पांडवांची वीर माता आहेस. तू सर्व गुण संपन्न आहेस. अशा स्त्रीने प्राप्त दुःख सहन करावे हेच उचित आहे. याबळे तुझे वीरपुत्र तुला लवकरच योग्य असा न्याय मिळवून देतील. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तू पांडवांना पुन्हा वैभव संपन्न झालेले पाहशील. अशा प्रकारे श्रीकृष्णाने सांत्वन केल्यावर कुंतीने स्वतःला सावरले आणि ती जनार्दनाला म्हणाली, कृष्णा, तुझी सत्यनिष्ठा, कुलीनता, मित्रप्रेम, अलौकिक बुद्धी, महापराक्रम यांचा प्रभाव मी जाणून आहे. तूच आमच्या कुलाचा धर्म, सत्य, महातप, त्राता, परमात्मा आहेस. धर्माचा लोप न करता, कपट न करता
तुला पांडवांच्या हिताचे आणि इष्ट असे जे जे वाटेल ते ते मधुसूदना तू कर. श्रीकृष्णाने कुंतीला प्रदक्षिणा घातली, तिला नमस्कार केला आणि त्याने तिचा निरोप घेतला. हरिओम.